भारतानं पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार थांबवला। भारताकडून अटारी बॉर्डरही बंद, तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी, पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा मिळणार नाही। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा मोठा निर्णय। पाकिस्तान हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवलं। पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी 1 आठवड्यात तर पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात भारत सोडावा, परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचना। पहलगाम हल्ल्यानंतर उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली। अमित शहा आणि राजनाथ सिंहांच्या उपस्थितीत उद्या बैठक। पहलगाममधील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस देणार। जम्मू काश्मीर पोलिसांकडून घोषणा, तर दहशतवाद्यांना मदत करणारे 2 सैन्याच्या ताब्यात। महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे श्रीनगरमधील पर्यटकांसोबत शिंदेंचा संवाद। पहलगाममधील हल्ल्यातील हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोनेंच्या पार्थिवाचं फडणवीसांकडून अंत्यदर्शन, तर दिलीप देसलेंवर पनवेलमध्ये अंत्यसंस्कार। पर्यटक मुलाला पाठीवर घेऊन तरुण धावतानाचा व्हिडिओ समोर, पर्यटकानं जीव वाचवल्याचा काश्मीरी तरुणाचा दावा। TV9 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही।